नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे। या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे। शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे। 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6000, डिप्लोमा धारकांना 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलांची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। या पूजेसाठी मुख्यमंत्री कुटुंबासह पंढरीत दाखल होत आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी पंढरी 2024 प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभातून विद्यार्थ्यांसाठी या योजनेची घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी ही योजना आणली असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यभरातील माझ्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये दर महिना होतील। काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं पण लाडक्या भावाचं काय, त्याचं काय, तर त्याच्यासाठी आम्ही योजना सुरू केली आहे। त्यानुसार आता 12वी पास झालेल्यांना 6000, डिप्लोमा झालेल्यांना 8000 आणि डिग्री पास करणाऱ्यांना विद्यार्थ्याला 10,000 रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जाणार आहे। त्यामध्ये वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटिस म्हणून रक्कम दिली जाणार आहे। त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल। अप्रेंटिसशिपचे पैसे सरकार भरणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। विठ्ठलाच्या शासकीय महापूजेआधी पंढरपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते। अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। या योजनेतून महिला वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना काहीच दिलं नसल्याची टीका होत होती। आता मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेचं औचित्य साधून विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।